ठाकरेंचं सरकार असताना ऐन दिवाळीतल्या एस.टी आंदोलनामुळे चर्चेत आलेले गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला सहकार खात्यानं मोठा दणका दिला आहे. ते म्हणजे एस.टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालक पदावरून दोघांची हकालपट्टी करण्यात आली. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊयात. खरं तर सदावर्ते दाम्पत्याला सहकार आयुक्तांनी कायद्यापेक्षा कुणी मोठं नसतं हे दाखवून दिल्याची चर्चा सध्या एस.टी कामगार सेनेत रंगली आहे. याला कारण म्हणजे 4 ऑक्टोबर 2023ला एस.टी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सदावर्ते दाम्पत्यासह नवनियुक्त संचालक मंडळाविरुद्ध सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एस.टी कोऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या 14 दिवस आधी सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि त्यात मांडल्या जाणाऱ्या पोटेनियम बदलांची सूचना देणं आवश्यक असतं. परंतु अशा कुठल्याही सूचना सदावर्ते पॅनलच्या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नाहीत. याशिवाय आपल्या मर्जीतील सभासद बोलून हव्या त्या विषयांना मंजुरी मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती पत्नींची निवड बेकायदेशीररित्या करण्याचा ठरावही या सभेत आणला. तो ठरावही सहकार खात्याने रद्द केला आहे. त्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती पत्नी स्वीकृत संचालक म्हणून एस.टी कोऑपरेटिव्ह बँकेत काम करू शकणार नाहीत. तरी सहकार आयुक्तांकडे आणखी काय तक्रारी आल्या होत्या आणि त्याविषयी काय निकाल देण्यात आला पाहूयात. एस.टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या नवीन पोटनियमांना सहकार आयुक्तांनी नामंजुरी दर्शवली असल्यामुळे सदावर्ते पती पत्नीचं संचालक पद आता एस.टी बँकेवरचं रद्द झालेलं आहे. जेव्हापासून सदावर्तींची सत्ता एस.टी कोऑपरेटिव्ह बँकेवरती आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू काही त्यांनी निर्णयच घेतलेला होता. त्यांची इच्छाच तशी आहे की काय अशी शंका आता लोकांच्या मनामध्ये येत आहे. खरं तर एस.टी कर्मचारी अतिशय हवालदिल झालेला आहे. गेली 8 महिने आम्हाला कर्ज मिळत नाहीये, मुलामुलींची लग्न आहेत आणि अशातच सदावर्तींनी बेकायदेशीररित्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या जे काही विषय आणलेले होते ते बेकायदेशीररित्या आणले गेले. जे पोटनियम बदलायचे होते ते पोटनियमांची माहिती सभासदांना दिली नाही याची तक्रार मी एस.टी कामगार संघटनेच्या वतीनं माननीय सहकार आयुक्तांकडे केलेली होती आणि सहकार आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन जे काही बेकायदेशीर ठराव त्यांनी केले होते, पूर्वापार गेली 70 वर्षे एस.टी कोऑपरेटिव्ह बँकेवरती बँकेचे अध्यक्ष म्हणून IAS असणारे अधिकारी VCMD साहेब असतात, उपाध्यक्ष म्हणून FANCO साहेब असतात, परंतु त्यांनी निवडून आलेले संचालकच त्याच्यावरती राहतील आणि आपल्या दोघांचंही हळूच मागच्या दारानं ऑफलाईन मीटिंगमध्ये त्यांनी स्वतः दोघा पती पत्नीची स्वीकृती करून घेतलेली होती. या दोघांचं संचालक पद आता रद्द झालेलं आहे. सदावर्ते जेव्हापासून या सभागृहामध्ये आलेत तेव्हापासून जे काही बेकायदेशीर निर्णय त्यांनी घेतलेले आहे हे निर्णय रद्द करण्याची मागणी आम्ही आता करणार आहोत. जे काही त्यांनी मीटिंगचे भत्ते स्वीकारलेले आहेत किंबहुना सभासदांना मारक असे निर्णय झालेत ते निर्णय आता रद्द झाले पाहिजेत आणि या बँकेचं चांगलं कामकाज पूर्वत व्हावं म्हणून लवकरच आम्ही RBIचे CGM साहेबांना भेटणार आहोत. परंतु सहकार खात्यानं जे काही पोटनियम नामंजूर केले या नामंजूर केलेल्या पोटनियमांमुळे सभासदांमध्ये आनंदाची लहर जरी आली असली तरी आमची हक्काची एस.टी कोऑपरेटिव्ह बँक ही पूर्वत चाली झाली पाहिजे. आम्हाला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे, ओढी मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी सभासदांची आहे आणि ते जर लवकरात लवकर झाली नाही तर एस.टी कामगार संघटना या संचालकांच्या घरावरती मोर्चे काढून त्यांना बँक पूर्वत चालू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना भाग पाडेल. तर गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे सौरभ पाटील यांची स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केल्यापासून बँकेचा व्यवहार तोट्यात आला आहे. सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनमानी निर्णयांमध्ये सभासदांनी 180 कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या. त्यामुळे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला बँकेच्या संचालक मंडळातून काढून टाकावे अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी केली होती. तरी आता सहकार आयुक्तांनी दिलेल्या दणक्याचं वृत्त गुणरत्न सदावर्तेंनी फेटाळून लावलं आहे. चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या. संदीप शिंदे हा शरद पवार यांच्या ताटाखालचं मांजर आहे. संदीप शिंदेंच्या विरोधात पोलिसात तक्रार करणार, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, शरद पवारांच्या बगलबच्चांचा पापी विचार आहे. हे सर्व एका विशिष्ट उद्देशानं केलं जातं. विचाराने खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे आता एस.टी कोऑपरेटिव्ह बँकेबाबत नेमकं राज्य सरकार, सहकार आयुक्त आणि रिझर्व्ह बँक पुढे काय पावलं उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.